दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. दक्ष पोलीस न्यूज सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज नाशिक शहरातील नाशिक मनपा प्रभाग क्रमांक 26 मधील या ठिकाणी रस्त्यांची वारंवार दुर्दशा आपण दाखवलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सातपूर अंबड लिंक रोड जी काही बांधकाम कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. बांधकामाच्या दरम्यान हे काम करण्यात येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कॉलनी रस्ते अंतर्गत या ठिकाणी देखील दुर्दशा झालेली आहे. त्याच खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर आपण वारंवार या ठिकाणी वृत्तप्रसारण केलेलं आहे दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून. त्याच अनुषंगाने अष्टविनायक नगर परिसरातील या रस्त्यांवर काही अंशी एका बाजूलाच गल्लीमध्ये कॉन्क्रीटीकरण केले गेले आहे, परंतु हा एक रस्ता आता रहिवासी वस्ती वाढलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी मागणी केली. विष्णू भाऊ, काय सांगाल? या बाजूलाच आपल्या याच प्रभागामध्ये एक रस्ता, एक कॉलनी रस्ता कॉन्क्रीटीकरण केलं जातं आणि त्याच्याच बाजूची एक गल्ली आपली कॉन्क्रीटीकरणापासून वंचित केली जाते आणि अशा असंख्य खड्ड्यांना सामोरं जात असताना आपल्या या रहिवाशांना या खड्ड्यांच्या त्रासापासून असं हे राहावं लागतंय आणि हा परिसर वंचित आहे का असं वाटतंय? काय सांगाल, आपण काय मागणी कराल? मागणी करू तात्काळ हा रोड करण्यात यावा आणि आम्हाला तर इतकी अडचण येते. परवाच एक मावशी आमच्या टू व्हीलरवरनं बिल्डिंग मधल्या पडल्या इथं, त्यांच्या हाताला थोडं दुखापती झाले आणि हा रस्ता असा असल्यामुळं आम्हाला इतकी अडचण येते आणि भाऊंच्या याच्यामुळं आम्ही ना भाऊंकडे कंप्लेंट केली 2 वेळा. भाऊंनी तात्काळ त्याच्यावर कारवाई करून तरी आपल्या आईला पण सांगितलं आणि भाऊ आमच्यासाठी नेहमीच येतच राहतात तिथे आणि आम्हाला खूप अडचण येते या रस्त्याची आणि या रस्त्यामुळे ना इतकी अडचण येते का म्हणजे लेडीजसुद्धा टू व्हीलर वापरायला घाबरतात. आता आमच्या कॉलनीच्या मागच्या साईडच्याच गल्लीत रस्ता केलेला आहे आणि हा रस्ता सोडला आहे. हा एक आमची एवढीच मागणी आहे की तात्काळ कारवाई करून एवढा रस्ता पूर्ण करावा आणि एक काळजी घेऊन ताईंनी लक्ष देऊन एवढा रोड लवकरात लवकर करण्यात यावं एवढंच आमची इच्छा आहे. काय म्हणतो भाऊ? आज विष्णू भाऊंनी जी काही या ठिकाणी एक बाजूला रस्ता याच कॉलनीमध्ये कॉन्क्रीटीकरण झालं आहे आणि आपल्या याच परिसरातला रस्ता एक गल्ली सोडली झाली, त्या देखील आमदारताईंनी लक्ष देऊन हे करून घ्यावं असं त्यांनी विनंती केलेली आहे. आपण काय सांगा? मी आमदारताईंना एकच सांगू इच्छितो की आता बाजूच्या साईडला जर आपलं डांबरीकरण रस्ता झाला तर ह्या रस्त्याला का नाही? इथं बघा किती गड्डे पडलेले आहेत, इथं खूप ॲक्सिडेंट होतात, लहान मुलं वापरतात, तर त्रास होतो. तर हा रस्त्याचं जास्त निवारण करावं आणि लवकरात त्या रस्त्याचं मागणी करतो आम्ही की रस्ता बांधला जावा. नक्कीच बघू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, आमदारताई असतील, यांनी या रस्त्याचं कशा पद्धतीने पुढील या कॉलनी परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी या रस्त्याची दखल घेतात ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. कारण की बाजूला गल्लीमध्ये जो काही त्या रहिवाशांना एक रस्ता सुटसुटीत बनवून दिला गेला आहे आणि त्याच बाजूला गल्लीमध्ये त्याच परिसरातील त्याच मतदारसंघातील रहिवासी या रस्त्या सुविधेपासून वंचित असतील तर ही दखल घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. या सर्व गोष्टींचं या परिसरातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार, या लोकप्रिय आमदार आपल्या सन्मान सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच दखल घेऊन स्थानिक रहिवाशांना एक चांगला रस्ता आणि चांगला कॉलनी रस्ता हे बनवून देण्यात येईल असं देखील या ठिकाणी आपण कशा पद्धतीने लक्ष देतील हे आपण या आपल्या दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून आणि पुढील घटना या ठिकाणी आपण आपल्या सेवा क्रांती सेनेच्या माध्यमातून प्रवीण भाऊ पाटील असतील. भाऊ, काय वाटतं आज जो जी आमदारताईंनी या ठिकाणी बाजूच्या कॉलनी रस्त्याला दखल घेऊन कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे आणि आपल्या स्थानिक रहिवाशांनी देखील याच कॉलनीमधील हा एक रस्ता वंचित आहे, तर कशा पद्धतीने दखल घेतली पाहिजे आपण काय सांगा? ताईंकडे एवढीच मागणी आहे. ताईंनी वेळोवेळी इथं लक्ष दिलेलं आहे, ताईंनी इथं भरपूर कामं केलेली आहेत. पण ताईंना एवढीच विनंती आहे, ताईंनी इथं आता थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की ना इथं वस्ती वाढलेली आहे, त्या वस्तीला ना जाण्यासाठी हा रस्ता व्यवस्थित नाही आहे. कारण की शाळकरी मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील, कॉलनीतले लोक असतील, त्यांना खूप अडचण येते. त्यांना खूप इतकी भयानक अडचण येते की वारंवार माझ्याकडे तक्रार करतात ते हो काहीतरी करा. मग तुमच्या माध्यमातून दक्ष पोलीसच्या माध्यमातून ताईला एवढीच विनंती आहे, ताईंनी लवकरात लवकर रस्ता कॉन्क्रीटीकरण करावा एवढीच ताईंना सांगितलं. नक्कीच बघू शकतो अशा प्रकारे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक आमदारताई असतील, यांनी या घटनेकडे कसं बघता हे या परिसरातील नागरिकांना काय सुविधा देऊ शकतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. कॅमेरा पर्सन राजदीप शिंदेसह दक्ष पोलीस संपादक अविनाश पाटील, नाशिक.